उत्तर प्रदेशमध्ये वादळामध्ये चक्क माणूस उडालाय. होय, तुमचा विश्वास बसणार नाही. 70 ते 80 किलोचा एक जिवंत माणूस एखादा पाला पाचोळा उडावा तसा हवेत कित्येक फूट उंच उडाला. हा व्हिडिओ पाहून सुरुवातीला लोकांचा विश्वास बसला नाही. लोकांना वाटलं AI चा व्हिडिओ आहे. पण जेव्हा सरकारनं 4 लाख रुपयाची मदत जाहीर केली तेव्हा भरोसा बसला. आता उत्तर प्रदेशमध्ये आलेल्या भीषण वादळानं देशामध्ये खळबळ उडालीच होती की तेवढ्यात महाराष्ट्रासाठी 2 चक्रीवादळांचा धोका जाहीर करण्यात आलाय. होय, जे उत्तर प्रदेशात घडलंय त्यापेक्षाही मोठं संकट महाराष्ट्रावर येणार आहे. तुम्ही बरोबर ऐकताय. महाराष्ट्रावर एक नाही तर 2 चक्रीवादळाचं संकट आता येत आहे. 2 चक्रीवादळ जवळ येत आहे याची माहिती हवामान विभागानं तर दिलीच, तसेच प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी देखील इशारा दिलाय. महाराष्ट्रासाठी 3 धोक्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. पहा, उत्तर प्रदेशात जे घडलंय त्यापेक्षा दुप्पट वेगानं महाराष्ट्रात 2 चक्रीवादळ धडकत आहे. त्यामुळे या 3 तारखांना घराबाहेर पडलात तर मोठा धोका निर्माण होईल. उत्तर प्रदेशामध्ये अचानक हे वादळ आलं होतं, ज्यामुळे सरकारनं ताबडतोब बैठक बोलावली. महाराष्ट्राचे सॅटेलाइटचे फोटो त्या ठिकाणी जमा केले. बैठकीमध्ये मुख्यमंत्री तसेच हवामान तज्ज्ञ होते. त्यांनी एक अंदाज दिला आणि त्यावरून 3 तारखा सांगितल्यात. या 3 तारखांना सावध राहा. उत्तर प्रदेशामध्ये जे झालं तिथे यापेक्षाही भयानक आपल्या महाराष्ट्रात होऊ शकतं. कालच एक आपत्कालीन बैठक बोलवण्यात आली आणि त्यामधून महाराष्ट्राला इशारा देण्यात आलाय. खरं तर ही धोक्याची घंटा आहे, ज्यामुळे या बातमीला हलक्यात घेऊ नका. कालपर्यंत पत्रे उडायचे, झाडं पडायची, पण आता माणसं उडू लागलीत. निसर्गाचं रौद्र रूप पाहायला मिळतंय. कारण की या वर्षीचा जो हवामान अंदाज आहे तो साधा सुद्धा नाहीये. कारण की या वर्षी मेगा एल निनो सक्रिय झालाय आणि ज्यामुळे पावसाचं वातावरण तर बिघडलंयच, पण भयानक 2 चक्रीवादळ महाराष्ट्रात धडकताय. मग खरं काय आहे सत्य या वादळात उडालेल्या माणसाचं? महाराष्ट्रामध्ये 2 चक्रीवादळ कोणत्या 3 तारखांना येणार? हवामान विभागानं कोणत्या 20 जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलाय? सगळी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतोय. पहा, ही जी माहिती आहे ती माहिती तुमच्या आयुष्याशी निगडित आहे, त्यामुळे व्हिडिओ सोडू नका. हवामान बदल झालाय, एल निनो सक्रिय झालाय आणि त्यामुळे वातावरण बदललंय, उष्माघात होतोय. या बातम्या तुम्ही कालपर्यंत ऐकल्या होत्या, पण काल अचानक हवामानाचा एक रौद्रूपाचा एक असा व्हिडिओ समोर आला जो उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून आला. जो व्हिडिओ बुधवारचा आहे, ज्या व्हिडिओमध्ये दिसलंय ज्याने विज्ञानाचे नियम बाजूला पडले. खरं तर बरेलीच्या भामोरा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारे एक भामी गाव, तिथे एक मांडव घातला गेला होता पत्र्याचा. पण अचानक आकाशात काळे कुट्ट ढग जमा झाले. एक भयानक वादळ त्या ठिकाणी आलं. तिथून तो व्यक्ती उडाला खरा, पण त्याचं पुढे नेमकं काय झालं? सरकारने त्याला 4 लाखाची मदत जाहीर केली. तो उडाला तर उडाला, पण त्याच्या मागचं कारण काय हे देखील जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं. कारण की महाराष्ट्रामध्ये दुप्पट वेगानं हाहाकार उडणार. या 3 तारखांना महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळ येणार आहे. एक वादळ जे उत्तर प्रदेशमध्ये आलं त्यापेक्षा 2 मोठे वादळ महाराष्ट्रात येतात. आता खरं तर तो व्यक्ती होता, त्याचं नाव होतं नन्हे मिया. तो तिथे उभा होता. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड वाढला की लग्नाचा जो पत्र्याचा मांडप होता त्याचे मोठे लोखंडी खांब आणि पत्रे थरथरू लागले. नन्हेला वाटलं की जर पत्रे उडाले तर कोणाच्या तरी अंगावर पडतील आणि मोठा अपघात होईल, म्हणून तो धावत गेला. त्याने पत्र्याच्या शेडचा एक कोपरा धरून ठेवला. त्याला वाटलं 80 किलोच्या वजनामुळे तो पत्रा दबून राहील आणि आपणही वाचू. पण हीच त्याची सगळ्यात मोठी चूक ठरली. वाऱ्याचा वेग ताशी 100 किलोमीटरच्या पार गेला होता. एक प्रचंड मोठा वाऱ्याचा झोत त्याच्या दिशेला आला. त्या पत्र्याला खालून हवेचा दाब मिळाला. नन्हेनं पत्रा सोडला नाही. बघता बघता तो पत्रा नन्हेसह जमिनीपासून 10, 15 आणि 20 फुटावर उंच हवेत फेकला गेला. तिथे असलेल्या लोकांनी जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांच्या तोंडचं पाणी पळालं. लोक ओरडू लागले, नन्हे पत्रा सोडून दे, खाली उडी मार. पण नन्हे इतक्या लवकर उंचीवर खाली उडाला होता की त्याला काही समजलं नाही. त्याने जर पत्रा सोडला असता तर त्याच्या जीवाचं बरं वाईट झालं असतं. तो जीव वाचवण्यासाठी त्या पत्र्याला एखाद्या माकडासारखा लटकून राहिला. हवेत तो पत्रा एखाद्या कागदासारखा गोल गोल फिरत होता. काही सेकंद तो हवेतच लटकत राहिला. वाऱ्याचा झोत कमी होताच तो पत्रा एका बाजूला झुकला. नन्हे जवळच्या एका शेतात उताना फेकला गेला. लोक त्या दिशेनं धावले. नन्हे अक्षरशः तिथे पडला होता. त्याचे दोन्ही पाय आणि एक हात अक्षरशः मोडले होते. त्याला तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं. विचार करा, एक 80 किलोचा माणूस जो पाला पाचोळ्यासारखा ओढतोय तेव्हा त्या वाऱ्याची ताकद किती असेल? हा व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा लोकांना वाटलं खोटं आहे. पण जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली तेव्हा या घटनेची सत्यता समोर आली. उत्तर प्रदेशात एका माणसाला हवेत उडवलं, पण महाराष्ट्रात आता 2 चक्रीवादळ येत आहेत. जबरदस्त वेगानं महाराष्ट्रामध्ये आता या घटना घडणार आहे. आता विचार करा, जर उत्तर प्रदेशात एकाच वादळानं इतका हाहाकार उडवलाय तर महाराष्ट्रावर दुहेरी चक्रीवादळ येत.
येते. ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. हवामान विभागाच्या मुख्यालयात पार पडलेल्या बैठकीत तज्ज्ञांनी जो अहवाल दिलाय तो धडकी भरवणार आहे. अरबी समुद्रात एक कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. त्याच वेळी बंगालच्या उपसागरातून एक चक्रीवादळ वेगानं पुढे सरकते. हे दोन राक्षस महाराष्ट्राला दोन्ही बाजूने चिरडणार. पंजाब डक यांनी इशारा दिलाय की ही दोन चक्रीवादळ एकमेकांजवळ येतात तेव्हा एनर्जी एक्सचेंज होते आणि ज्यामुळे वाऱ्याचा वेग हा दुप्पट वाढतो. अशा वेळेस पत्रेच नाही तर पक्की घरं देखील थरथरू लागतात. या संकटाची तीव्रता काय असेल, आता हेच महत्त्वाचा मुद्दा आपण घेतोय. सगळ्यात आधी हे जेव्हा चक्रीवादळ येणार आहेत याच्या तारखा तर सांगणारच आहे, पण या तारखांच्या आधी नेमकं काय होणार. सगळ्यात आधी ढगफुटी सदृश्य पाऊस. दोन वादळांच्या दाबामुळे ढग एका ठिकाणी साचतील आणि पावसामुळे जे भयानक पाऊस पडेल, नदी नाले एका रात्रीत दुथडी भरून वाहतील. दुसरा मुद्दा असेल गारांचा वर्षाव. उष्णता आणि हिमालयाकडून येणारी थंड हवा जेव्हा एकत्र होईल तेव्हा इतक्या मोठ्या गारा पडतील की पिकांचा चिखल होईल आणि विजांचा तांडव इतका असेल की जमिनीला हादरे बसतील. याच कारणामुळे मुख्यमंत्री कार्यालयाने सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश दिले. NDRFच्या तुकड्या देखील येऊ शकतात. विशेषतः किनारपट्टीच्या भागात आणि पश्चिम महाराष्ट्रात जिथे झाडांची संख्या जास्त आहे तिथे वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता. कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट आहे, पंजाब डक यांनी सांगितलेली धोक्याची घंटा वाजणारी तारीख कोणती, हे सगळं आपण पाहतोय. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, पंजाब डक आणि हवामान विभागाने 3 टप्प्यात महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा दिलाय. आता धोका असलेल्या जिल्ह्यांची देखील यादी आलेली आहे. आता जे शेतकरी आहेत, जे कांदा पीक त्या ठिकाणी करतात, ज्यांचे हळद आहे किंवा संत्रा आहे, त्यांचा जो उघड्यावर जर असेल तर त्यांनी तातडीनं तो सुरक्षित जागी हलवा. जर तुमच्याकडे जनावरे असतील, उदाहरणार्थ शेळ्या असतील, मेंढ्या किंवा जनावरे गाय म्हशी असतील तर त्यांना सुरक्षित आणि पक्क्या गोठ्यातच बांधा. पत्र्याचं जर शेड असेल तर सावध राहण्याची गरज आहे. पत्र्याच्या शेडला तुम्हाला सपोर्ट देणं गरजेचं आहे. त्याला ताणून तुम्ही त्या ठिकाणी काही बांधणं देखील गरजेचं आहे, अशी देखील माहिती देण्यात आली. कारण की जिथे UP मध्ये जी घटना घडली आहे तर तिथे तो पत्राच उडाला आहे आणि त्या पत्र्याला त्या व्यक्तीने धरलं आणि पत्र्याने एखाद्या विमानासारखं काम केलं, त्याला लिफ्ट मिळाली आणि त्यामुळे तो पत्रा हवेत फेकला गेला. आणि अगदी जनावरांच्या बाबतीतही तसं होऊ शकतं. त्यामुळे पशुधन जे असेल तर त्याला पक्क्या गोठ्यात बांधा. विजा जर चमकत असतील तर झाडाखाली उभा राहू नका, कारण की निसर्ग जेव्हा कोपतो तेव्हा कोणाचंच ऐकत नाही. मग त्या काय तारखा आहे, तर पहिला प्रलय जो आहे तर तो 15 तारखेपासून सुरू होऊ शकतो, 20 मे पर्यंत. आता याचा जो फटका आहे तो पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याला बसू शकतो, ज्यामध्ये नांदेड, धाराशिव, लातूर, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 15 मेच्या दुपारपर्यंत अचानक अंधार होईल आणि वादळाला सुरुवात होईल. दुसऱ्या टप्प्यामध्ये 21 ते 25 मेचा जो टप्पा आहे तर तो उत्तर महाराष्ट्राला हादरवून सोडू शकतो, ज्यामध्ये नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये 80 ते 90 किमी जे आहे प्रति ताशी वेगानं त्या ठिकाणी वारे वाहू शकतात. जुन्या इमारती आणि झाडांपासून लांब राहण्याचे निर्देश देण्यात आल्या. आणि तिसरा भीषण महाप्रलय 26 ते 31 मेच्या दरम्यान येऊ शकतो आणि महाराष्ट्रासाठी खूप मोठं संकट, ज्याच्यामध्ये पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, कोकण किनारपट्टीसह मुंबईला देखील मोठा धोका याच्यामध्ये वर्तवला गेला आहे. या काळात ही 2 चक्रीवादळे एकमेकात विलीन होऊ शकतील आणि हा काळ इतका भीषण असेल की घराबाहेर पडणं त्या ठिकाणी अवघड होऊ शकतं. त्यामुळे धोका असणाऱ्या जिल्ह्यांची यादी त्या ठिकाणी देण्यात आली आहे. त्यामुळे सावध राहणं अतिशय गरजेचं आहे. आता ही होती माहिती. आता निसर्ग जो आहे त्याचे हा जो अंदाज आहे तर हा एक अंदाज आहे, त्यामुळे हे असं होईलच असं कुणी मानू शकत नाही, कारण की केवळ एक शक्यता असते. निसर्ग आपला रंग किंवा जे रूप आहे ते कधी पलटू शकतो. तर त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात सध्या काय परिस्थिती आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.